जिल्ह्यात 9 लाख हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली होती। त्यानंतर आतापर्यंत झालेल्या 103 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने 3 लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे। आज आम्ही शेतकऱ्याचे इतके हाल झालेले आहे का सोयाबीनात जे आहे तो अंकुर होत आहे, कारण की पहिलेच त्याचा दाना भरलेला नाही आहे। जे दाना भरलेला आहे उर्वरित 5-10% जे काही आहे त्याच्यात अंकुर होत आहे बियाणं। अंकुर असल्याच्यानं आजच शेतकऱ्याच्या उत्पन्नात घट आलेली आहे आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे। तरी प्रशासनाला जाग येऊ नाही लागला आणि एकही प्रशासनाचा माणूस आमच्या बांधावर आलेला नाही आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे जिल्ह्याचे कुणी नेते आमच्या वावरात आजपर्यंत आलेले नाही आणि शेतकऱ्याचा मोठे चिंतेत आहे का आपण आता काय करू। असंच राहिलं तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। म्हणून प्रशासनानं आणि सरकारनं शेतकऱ्याकडे गंभीर्याने लक्ष देणे हे आज गरजेचं आहे, कारण की शेतकरी जगला तर देश जगेल, नाही तर काही कामाची गोष्ट नाही। म्हणून मी आज सांगतो की शेतकऱ्याला काहीतरी अनुदान म्हणून गव्हर्नमेंटनं निधी द्यायला पाहिजे किंवा तसेच शेतकऱ्याची कर्जमाफी झाली आहे। आज आपण कर्जमाफीसाठी बोलत आहोत। कर्जमाफी बी आत्तापर्यंत आपले फडणवीस सरकार अभ्यासच चालू आहे। कवपर्यंत त्याचा अभ्यास चालते का कर्जमाफीसाठी? कोट्याधीश रुपये माफ करता मोठ्या लोकांचे आणि शेतकऱ्याचे काय 1-2 लाख रुपयासाठी त्याला अभ्यास करावा लागतं। मोठी गंभीरांची गोष्ट आहे। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे का आम्हाला सरसकट 50,000 रुपये हेक्टरी मिळाला पाहिजे बा। सर्व शेतकऱ्याला जे आहे तो हेक्टरी 50,000 रुपये अनुदान म्हणून सरसकट जे पिकाचं नुकसान झालेलं आहे आमचं जे आज एकही रुपया आम्हाला शेतीतून निघावं असं वाटत नाही आहे का। आज सोंगाली बी पुरत नाही, आम्हाला सोंगण्याची पैसे निघू शकत नाही, इतकी बिकट परिस्थिती आलेली आहे आज शेतकऱ्यावर। आज आहे इथं जे प्रत्यक्ष पाहत आहे सर्व शेतकरी, इतकी बिकट परिस्थिती आलेली आहे शेतकऱ्यावर। काय नाव तुमचं? सय्यद जुनेद, उपसरपंच वाई। तर आठवड्याभरात झालेल्या धुवाधार पावसाने सोयाबीन कापूस पीक खरडून गेला आहे। ज्या सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची वर्षभराची आर्थिक उलाढाल असते तेच सोयाबीन पीक तोंडाशी आलेलं निसर्गाने हिरावून नेलं। त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे। यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री हे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री असते, पण ते फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते पालकमंत्री आहे असं आम्हा शेतकऱ्यांना वाटून राहिलेलं आहे। ते एकाही शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही, गेले असेल तर त्यांच्या मतदारसंघात गेले असेल, पण यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही। अद्यापही एकही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर आले नाही आणि पंचनामे केले नाही। सरकारवरून म्हणते की पंचनामे करा, शेतकऱ्यांना थातूरमातूर आश्वासन देण्याचं काम, गाजर देण्याचं काम सरकार करत आहे। मुख्यमंत्री साहेबाला 28 तारखेला यवतमाळला पुन्हा यायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही। शेतकरी आज हवालदिल झालेला आहे। सतत 1 महिन्यापासून पाऊस चालू आहे, पण शेतकऱ्यांच्या वाली कोणी नाही असं वाटून राहिलेलं आहे। कुठे जास्त पाऊस झालेला आहे तिथे लक्ष देणे, जिथे कुठे म्हणजे वाऱ्यावर सोडण्याचं काम, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम सरकार करत आहे। आज मुख्यमंत्री साहेब 28 तारखेला यवतमाळ येत आहे। आम्ही आश्वासन देतो की त्यांनी फक्त यवतमाळात येऊन दाखवा, आम्ही शेतकरी त्यांना कसे न येता येईल हे पर्याय करू आणि शेतकरी एकजूट होऊन दाखवू।